हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 30 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक थर्मोडायनामिक्स. सो तुम्ही जर PYQचं बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 टू 63 क्वेश्चन्स दिसतील ह्या टॉपिकचे. ठीक आहे, त्यापैकी पहिल्या पार्टमध्ये आपण 30 क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे, सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, 30 क्वेश्चनचा PDF डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळतात बघा. आणि जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघू शकता. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. मोनोएटॉमिक गॅस ॲट प्रेशर P हॅव्हिंग व्हॉल्यूम V. बघा, प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, गॅस इज मोनोएटॉमिक. ठीक आहे. एक्सपांड्स आयसोथर्मली टू ए व्हॉल्यूम 2V. बघा, व्हॉल्यूम किती झाला, 2V झाला. कोणत्या प्रोसेसने, आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. अँड देन ॲडियाबॅटिकली टू व्हॉल्यूम 16V. आणि नंतर व्हॉल्यूम किती झाला, 16V झाला. बाय दी कोणत्या प्रोसेसने, बाय दी ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे, ॲडियाबॅटिक. फायनल प्रेशर ऑफ द गॅस. फायनली जाऊन प्रेशर किती बनेल फाइंड करायचं आहे, फायनल प्रेशर. ठीक आहे. आता फायनल प्रेशर बघा कसं फाइंड करायचं. तर पहिल्यांदा कोणती प्रोसेस आहे रे इथे, पहिल्यांदा इथे प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. सो आयसोथर्मल प्रोसेसने मला फाइंड करावं लागेल की फायनल प्रेशर किती बनणार आहे. बरोबर का. बघा, व्हॉल्यूम किती टाइम्स होत आहे, डबल होतोय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज डबल बाय आयसोथर्मल प्रोसेस. आता आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेस साठी PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो इथून मला समजेल की प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम येणार आहे. व्हॉल्यूम पलीकडे गेला. ठीक आहे. सो प्रेशर जर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असेल आणि व्हॉल्यूमला बघा त्यांनी काय केलंय, व्हॉल्यूमला त्याने डबल करून टाकलंय, 2V केलं आहे. सो प्रेशर किती टाइम्स बनणार आहे, व्हॉल्यूमला डबल केलं तर प्रेशर अर्धच होऊन जाणार आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. सो प्रेशर किती टाइम्स होणार आहे, P/2 टाइम्स होणार आहे बाय दी आयसोथर्मल प्रोसेस. सो हे काय झालं आहे, फायनल प्रेशर कोणासाठी, आयसोथर्मल प्रोसेससाठी. अरे, जे फायनल प्रेशर आयसोथर्मल प्रोसेससाठी असेल तेच प्रेशर असणार आहे इनिशियल कोणासाठी, ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. ठीक आहे. फायनल प्रेशर आयसोथर्मल साठी इज इनिशियल प्रेशर ॲडियाबॅटिक साठी. कारण इथून बघा, इथून कोणती प्रोसेस स्टार्ट होत आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस स्टार्ट होत आहे. सो इथे फायनल होता आयसोचा आणि इनिशियल कोणाचा होता, ॲडियाबॅटिकचा. सो इथे फायनल प्रेशर असणार आहे आयसोचा आणि तोच इनिशियल कोणाचा असेल, ॲडियाबॅटिकचा असेल. सो इनिशियल प्रेशर ॲडियाबॅटिक साठी किती आहे, P/2 आहे. फायनल प्रेशर ॲडियाबॅटिक साठी फाइंड करायचे. इनिशियल व्हॉल्यूम ॲडियाबॅटिक साठी आहे 2V, फायनल व्हॉल्यूम ॲडियाबॅटिक साठी आहे 16V. सो आपल्याला माहिती आहे की ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी PV रेस टू गॅमा काय असतं रे, कॉन्स्टंट असतं. बरोबर. सो P इनिशियल V इनिशियल रेस टू गामा इज इक्वल टू P फायनल V फायनल रेस टू गामा. इनिशियल प्रेशर किती आहे, इनिशियल प्रेशर इज P/2. इनिशियल व्हॉल्यूम बघा किती आहे, इनिशियल व्हॉल्यूम इज 2V रेस टू गामा. आता गामा किती असतो मोनोएटॉमिक साठी, गामा असतो मोनोएटॉमिक साठी 5/3. लक्षात पाहिजे तुम्हाला, मागचा सॉल्व्ह केला आपण KTG. ठीक आहे. सो गामा इज 5/3 इज इक्वल टू फायनल प्रेशर आपल्याला फाइंड करायचं आहे. फायनल व्हॉल्यूम किती रे बाबा, 16V रेस टू गामा इज 5/3. ठीक आहे. सो इथून बघा, V कॅन्सल होईल. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 8 जा 16. समजलं. सो बघा, P/2 इंटू इथे काय राहिलं बघा, सगळे कॅन्सल झालेत. 1 रेस टू 5/3 इज 1, 1 रेस टू एनिथिंग इज 1 इज इक्वल टू प्रेशर फायनल 8 रेस टू 5/3. आता 5/3 ला मी काय लिहितो बघा, 5 इंटू 1/3. असं का लिहिलं, कारण लेफ्ट साइडला काय आहे बघा, P/2 आहे इज इक्वल टू राईट साइडला आहे फायनल प्रेशर. 8 रेस टू 1/3 जर मी केलं, 8 रेस टू 1/3 म्हणजे 8 चा क्यूब रूट किती असतो, 8 चा क्यूब रूट इज 2, रेस टू काय राहणार आहे, फक्त 5 राहणार आहे. ठीक आहे. सो P/2 इज इक्वल टू फायनल प्रेशर 2 रेस टू 5 किती असतं, 2 चा क्यूब असतो 8 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 4. सो 2 रेस टू 5 किती येणार आहे, 32 येणार आहे. 32 टाकून दे इकडे, 2 रेस टू 5 इज 32. सो फायनल प्रेशर किती बनेल सांगा, फायनल प्रेशर इज P/2, 32 खाली येणार आहे. सो फायनल प्रेशर इज P/64 येणार आहे. फायनल प्रेशर इज P/64. दिसतोय का ऑप्शन, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, मोनोएटॉमिक आयडियल गॅस इनिशियली ॲट टेम्परेचर T1. पहिल्यांदा टेम्परेचर होतं त्याचं T1. ठीक आहे. एन्क्लोज्ड इन ए सिलेंडर, एक सिलेंडर आहे, लेट अस से हा तो सिलेंडर आहे, टेम्परेचर आहे त्याचा पहिल्यांदा T1 विथ फ्रिक्शनलेस पिस्टन. ह्याच्यामध्ये एक पिस्टन आहे. ठीक आहे, पिस्टन पण आपण ड्रॉ करून टाकू. द गॅस इज अलाउड टू एक्सपांड ॲडियाबॅटिकली.
आता त्या गॅसला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं. म्हणजे काय होईल बघा, पिस्टन जो आहे तो थोडासा वरती जाणार आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे, एक्सपांड झाला गॅस. टेम्परेचर बनलं T2 असं म्हणता येते. प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक आहे. रिलीजिंग पिस्टन सडनली, नंतर पिस्टनला रिलीज करून टाकलं. पहिल्यांदा L1 आणि L2 लेंथ ऑफ द गॅस कॉलम्स बिफोर अँड आफ्टर. पहिल्यांदा गॅस कॉलमची लेंथ होती L1, नंतर गॅस कॉलमची लेंथ आहे L2. ठीक आहे, फाइंड काय करायचं, T2/T1 टेम्परेचरचा रेशो किती असेल फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघा दोन्ही लेंथ दिले आहेत. पहिली लेंथ आहे L1, नंतरची लेंथ आहे L2. सो लेंथ वरून मला काय मिळेल रे, लेंथ वरून मला मिळणार आहे व्हॉल्यूम किती असेल, बरोबर. सो मला ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी बघा, क्वेश्चन जर वाचला तर प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी मला टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन माहित पाहिजे तरच मला सॉल्व्ह करता येईल. मला माहिती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी PV∝γ कॉन्स्टंट असतं, बरोबर. बट मला कोणाचं रिलेशन हवं आहे, टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन हवं आहे. सो मला काय करावं लागेल, इथून प्रेशरला गायब करावं लागेल. प्रेशरला गायब कसं करणार, प्रेशर म्हणजे काय असतं, nRT/V. आपल्याला माहिती PV = nRT. सो P काय बनेल, nRT/V. V∝γ इज कॉन्स्टंट, बरोबर. अरे n आणि r तर कॉन्स्टंटच असतात, पलीकडे जाऊन ते कॉन्स्टंट बनतील. सो लेफ्ट साइडला काय राहणार आहे, T⁻1 राहणार आहे. V∝γ अपॉन खाली काय आहे बघा, V∝1 आहे, इज कॉन्स्टंट. सो बघा रिलेशन काय मिळणार आहे, T1 V∝γ खालचा 1 वरती गेला -1 इज कॉन्स्टंट. सो T1 V∝γ -1 इज कॉन्स्टंट. हे तुम्हाला रिलेशन लक्षात ठेवायचं आहे टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं. ठीक आहे, आता बघा T2/T1 फाइंड करायचंय, रिलेशन मला मिळालंय. सो टाकून द्या फॉर्म्युला. T1∝1 V1∝γ-1 इज इक्वल टू T2∝1 V2∝γ-1. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे. सो मी असं रिलेशन बनवलं. पहिल्यांदा टेम्परेचर आहे T1∝1. पहिल्यांदा व्हॉल्यूम किती आहे बघा, लेंथ होती पहिल्यांदा L1. सो पहिला व्हॉल्यूम काय येणार, एरिया इंटू लेंथ L1 रेस टू गामा. आता गॅस बघा, गॅस कोणता आहे, मोनो ॲटॉमिक आहे. सो मोनो ॲटॉमिक साठी गामा किती असतो, 5/3 माहित पाहिजे तुम्हाला. 5/3 -1 इज इक्वल टू, नंतरचं टेम्परेचर इज T2, नंतरचा व्हॉल्यूम काय असणार, एरिया इंटू नंतरची लेंथ, बरोबर. रेस टू गामा -1 5/3 -1. ठीक आहे, सॉल्व्ह करा हे बघा. T1 ए कॅन्सल होतील इथून पहिल्यांदा. ठीक आहे, L1 5/3 -1 इज 2/3 इज इक्वल टू T2. पलीकडे काय आहे बघा, इकडे L1 आहे, पलीकडे काय आहे L2 रेस टू 5/3 -1 दॅट इज 2/3. सो इथून मला सांगा, मला फाइंड काय करायचंय, T2/T1 फाइंड करायचंय. सो T1 ला मी अलीकडे आणले, काय बनणार सांगा, L1/L2 रेस टू 2/3 बनणार आहे. ठीक आहे, L2 पलीकडे गेला, L1/L2 रेस टू 2/3 असा दिसतोय का ऑप्शन, ऑप्शन नंबर अल्फा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, ड्युरिंग अन एक्सपेरिमेंट an ideal gas found to obey an additional law Vp² is equal to constant. ठीक आहे, ते काय म्हणतात बघा, Vp² हा कॉन्स्टंट आहे. द गॅस इज इनिशियली ॲट टेम्परेचर T, व्हॉल्यूम V. व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द गॅस व्हेन इट एक्सपांड्स टू व्हॉल्यूम 2V. नंतर काय म्हणतात ते, व्हॉल्यूम किती झाला, 2V टाइम्स झाला, तर नंतर टेम्परेचर किती टाइम्स होईल, फायनली जाऊन टेम्परेचर किती टाइम्स होईल फाइंड करायचं. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन मध्ये मला व्हॉल्यूम आणि प्रेशरचं रिलेशन दिलं आहे. ठीक आहे, बट मला कोणाचं रिलेशन हवं आहे, टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन पाहिजे. सो मला काय करावं लागेल, इथून प्रेशरला गायब करावं लागेल. प्रेशरला गायब कसं करणार, आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, PV = nRT. मला प्रेशरला गायब करायचंय, सो प्रेशरला मी काय टाकणार, nRT/V टाकून द्या इथे, nRT/V. बट प्रेशरचा स्क्वेअर आहे, सो ह्याचा पण स्क्वेअर इज कॉन्स्टंट, बरोबर. सो इथून बघा n आणि r तर कायम कॉन्स्टंटच असतात. ठीक आहे, सो V1 T² बाय खाली काय राहणार आहे, V² इज कॉन्स्टंट. बाकी सगळं तर कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, सो बघा V∝1 -2 बरोबर, A⁻m अपॉन A⁻n इज A⁻m - n. T⁻2 इज कॉन्स्टंट. सो काय बनणार सांगा रिलेशन, V⁻1 T² इज कॉन्स्टंट. हे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन बनवणार आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक रिलेशन दिलेलं असेल, त्याच्यावरून तुम्हाला जे हवं आहे ते रिलेशन बनवावं लागेल. ठीक आहे, बघा आता टाकून द्या इकडे, V∞ रेस टू -1 T∞ रेस टू 2 इज इक्वल टू V final रेस टू -1 T final रेस टू 2.
इनिशियली व्हॉल्यूम किती होता, व्ही होता, रेस टू -1. इनिशियली टेम्परेचर किती होतं, टी होतं, रेस टू 2 इज इक्वल टू फायनली व्हॉल्यूम किती बनला आहे रे, 2v बनला आहे, रेस टू -1. फायनली टेम्परेचर किती आहे तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. फायनल टेम्परेचर स्क्वेअर किती बनेल फाइंड करायचं. ठीक आहे. सो आता बघा कसं सॉल्व्ह करायचं ह्याला. येलो कलरने आपण इकडे सॉल्व्ह करू हे सगळा प्रकार. v रेस टू -1 ला मी काय लिहू शकतो, a रेस टू -m इज 1 अपॉन a रेस टू m. ठीक आहे. इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू पलीकडे काय बनेल सांगा, a रेस टू -m इज 1 अपॉन a रेस टू m. झालं. टी फायनल स्क्वेअर. सो इथून बघा v कॅन्सल होईल, v रेस टू 1 कॅन्सल. टी स्क्वेअर इज इक्वल टू पलीकडे काय राहिलंय 1/2 इंटू टी फायनल स्क्वेअर. सो टी फायनल स्क्वेअर काय बनणार आहे, 2 पलीकडे गेला 2t स्क्वेअर बनेल, बरोबर. सो टी फायनल काय बनेल, दोन्हीकडे रूट घ्या, दोन्हीकडे रूट घेतला तर इथे √2 बनेल, हा स्क्वेअर गायब होईल. सो टी फायनल इज √2 इंटू टी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, द इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस विल इन्क्रीज. इंटरनल एनर्जी कधी इन्क्रीज होणार आहे, 4 ऑप्शन दिले आहेत, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल. अरे आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल साठी इंटरनल एनर्जी तर कॉन्स्टंटच असते, सो ती इन्क्रीज होण्याचा विषयच नाहीये. ठीक आहे. सो सी आणि डी तर नसणारच आहेत. ऑप्शन ए आणि बी पैकीच पाहिजेत. आता ए आणि बी मध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी आपल्याला माहिती आहे की हीट कॉन्स्टंट असते, क्यू 0 असतो. ठीक आहे. हीट एक्सचेंज इज 0. इंटरनल एनर्जीला काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं. सो कसं इन्क्रीज करायचं बघा, आपल्याला माहिती आहे की क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं, बरोबर. आपल्याला ह्याला इन्क्रीज करायचंय. सो डेल्टा यू ला मी काय लिहू शकतो, डेल्टा यू इज क्यू मायनस डब्ल्यू, बरोबर. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू 0 आहे, सो डेल्टा यू काय बनणार, 0 मायनस डब्ल्यू म्हणजे मायनस डब्ल्यूच बनणार. ठीक आहे. आता बघा गॅसला जर सपोज आपण एक्सपांड केलं, ठीक आहे, गॅसला आपण एक्सपांड करतो. एक्सपांड केल्यानंतर काय होणार सांगा, एक्सपांड केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर वर्क डन काय असतं, एक्सपान्शन साठी पॉझिटिव्ह असतं. सो जर आपण गॅसला एक्सपांड केलं तर वर्क डन काय असेल, पॉझिटिव्ह असेल. बट बाहेर तर काय आहे रे, मायनस साइन आहे ना. सो आन्सर प्लस मायनस शेवटी जाऊन मायनसच बनणार आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे जर आपण एक्सपांड केलं तर. ह्याच्याच अपोजिट जर आपण गॅसला काय केलं बघा, गॅसला जर आपण कॉम्प्रेस केलं तर व्हॉल्यूम काय होणार सांगा, कॉम्प्रेस केलं तर व्हॉल्यूम कमी होणार. व्हॉल्यूम कमी झाला तर वर्क डन काय बनतं, वर्क डन निगेटिव्ह बनतं. अरे गॅसला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं तर वर्क डन निगेटिव्ह बनतंय आणि बाहेर काय आहे, बाहेर तर मायनस साइन आहे. सो मायनस मायनस त्या केसमध्ये काय बनेल, प्लस बनेल. आणि प्लस जर बनलं तर वर्क डन काय बनणार आहे, इंटरनल एनर्जी काय बनणार आहे, इन्क्रीज बनणार आहे. सो मला गॅसला काय करावं लागणार आहे, कॉम्प्रेस करावं लागणार आहे. कॉम्प्रेस, बीटा इज द करेक्ट चॉइस. होपफुली तुम्हाला समजते की कसं सॉल्व्ह केलं आहे. बघा एक्सपांड केलं तर हा पॉझिटिव्ह बनेल, प्लस मायनस मायनस बनेल. सो इंटरनल एनर्जी कमी होणार. जर आपण कॉम्प्रेस केलं तर वर्क डन निगेटिव्ह बनणार आणि मायनस मायनस काय बनणार, प्लस बनणार. सो इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. ऑप्शन नंबर बीटा. सिंपल. नेक्स्ट, सर्टन गॅस इनिशियली ॲट 19 डिग्री सेल्सिअस. बघा पहिल्यांदा टेम्परेचर किती आहे, 19 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच किती, 19 प्लस 273 केल्विन. किती येणार बघा, 9 आणि 3 12, 1 9 292 केल्विन येणार आहे. ठीक आहे. सडनली एक्सपांड्स टू 8 टाइम्स इट्स इनिशियल व्हॉल्यूम. पहिल्यांदा व्हॉल्यूम असेल व्ही, नंतर व्हॉल्यूम किती झाला, 8 टाइम झाला, 8v झाला. द फॉल इन टेम्परेचर विल बी. टेम्परेचर आता कितीने फॉल होणार आहे, फायनल टेम्परेचर फाइंड करायचं. कोणती प्रोसेस आहे बघा, सडनली एक्सपान्शन आहे. सडनली एक्सपान्शन म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. सडन तुम्ही काही जरी कराल तर प्रोसेस ही ॲडियाबॅटिक. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन मगाशीच आपण डिराईव्ह केलंय, आठवतंय का. बघा तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात पाहिजे, पीव्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट. हा तर बेसिक फॉर्म्युला आहे. आपल्याला टी आणि व्ही चा फॉर्म्युला बनवायचा. सो पी ला आपण काय टाकलं होतं, एनआरटी बाय व्ही टाकलं होतं. ते टाकून फॉर्म्युला काय बनला होता आठवतोय का, T1 v रेस टू गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट. ठीक आहे. सो बघा T1 v1 रेस टू गामा मायनस 1 इज इक्वल टू T2 v2 रेस टू गामा मायनस 1. रिलेशन बनवा. ठीक आहे. पहिल्यांदा टेम्परेचर किती होतं बघा, 292. पहिल्यांदा व्हॉल्यूम किती होता, व्ही होता, रेस टू गामा. आता गॅस कोणता आहे दिलाय का रे बाबा, गॅस दिलाय का बघा, इथे तुम्हाला डायरेक्टली गामाच दिला आहे. गामा किती आहे, 5/3. गामा डायरेक्टली देऊन टाकलाय, इज इक्वल टू T2. नंतरचं टेम्परेचर फाइंड करायचे. नंतरचा व्हॉल्यूम इज 8v रेस टू गामा मायनस 1. गामा -1 आहे. सो 5/3 -1.
ठीक आहे. सो बघा काय बनणार आहे 292 v रेस टू 5/3 - 1 इज 2/3. T2 8v रेस टू 2/3. इथून बघा व्ही कॅन्सल. ठीक आहे. सो 292 इंटू 1 रेस टू 2/3 इज 1 इज इक्वल टू T2 8 रेस टू 2/3. बघा रे 8 रेस टू 2/3 कसं फाइंड करायचं, तर मी ह्याला असं लिहू शकतो का 2/3 ला मी लिहितो 2 इंटू 1/3 बरोबर. सो बघा 8 चा पहिल्यांदा क्यूब रूट फाइंड करा. 8 चा क्यूब रूट किती असतो 2 असतो. आता वरती कोण राहिला फक्त 2 राहिला. सो 2 स्क्वेअर इज 4. सो 8 रेस टू 2/3 किती येणार आहे 4 येणार आहे. ठीक आहे. सो बघा T2 काय बनेल T2 इज 292/4 म्हणजेच किती येणार 4 7 जा 1 4 3 जा 73 केल्विन आन्सर येणार आहे. 73 केल्विन, बट आन्सर आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. सो ह्याला काय करावं लागेल 73 मायनस 273 असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर डिग्री सेल्सिअस मध्ये मिळेल. किती येणार सांगा -200 येणार आहे. -200 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट. In a thermodynamic system, delta U represents increase in internal energy. W is the work done. Which of the following statement is true? ठीक आहे. बघा ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी पहिल्यांदा ते म्हणतात ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी क्यू किती असतो रे 0 असतो. आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता ॲडियाबॅटिक साठी क्यू 0 आहे. सो डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0. सो मला सांगा डेल्टा यू किती बनणार डेल्टा यू इज मायनस डब्ल्यू. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी डेल्टा यू किती असणार आहे -डब्ल्यू असणार आहे. सो पहिलाच करेक्ट आहे. समजतंय का डेल्टा यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू नसणार आहे -डब्ल्यू. आयसोथर्मल साठी बघा अरे आयसोथर्मल साठी हाच 0 असतो रे. सो हे तर रॉंगच येणार आहेत. समजलं का ए वाला ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट. ड्युरिंग एन एक्सपेरिमेंट एन आयडियल गॅस इज फाउंड टू ओबे व्हीपी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता बघा दुसरं रिलेशन आहे व्हीपी स्क्वेअर कॉन्स्टंट ड्युरिंग एन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. द गॅस इनिशियली ॲट टेम्परेचर T व्हॉल्यूम V. What will be the temperature of the gas when it expands to volume 2V? व्हॉल्यूम किती केला 2V केला. टेम्परेचर किती बनेल फाइंड करायचं आहे. बघा मगाशीच आपण सॉल्व्ह केला ना असं प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन आपण बनवलं होतं. ठीक आहे. ऑप्शन नंबर सीटा बनला होता. सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला. नेक्स्ट. फिगर शोज व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये ग्राफ दिला. ठीक आहे. प्रेशर मध्ये काय रिलेशन असेल फाइंड करायचं आहे. बघा कसं फाइंड करायचं. आपल्याला माहिती आहे की बघा दोन प्रेशर दिले आहे P1 P2. ठीक आहे. हा काय आहे पहिल्याचा टेम्परेचर आहे T1. हा काय आहे पहिल्याचा व्हॉल्यूम आहे V1. ठीक आहे. व्हॉल्यूम इज V1. दुसऱ्यासाठी ड्रॉ करू आपण. हा काय असणार सांगा दुसऱ्याचा टेम्परेचर T2. हा काय असणार दुसऱ्याचा व्हॉल्यूम V2. ठीक आहे. आता बघा इथे नावं देऊन टाकतो मी. पहिल्याचा व्हॉल्यूम इज V1. पहिल्याचा टेम्परेचर इज T1. दुसऱ्याचा व्हॉल्यूम इज V2. दुसऱ्याचा टेम्परेचर इज T2. ठीक आहे. मला सांगा V1 मोठा आहे का V2 मोठा आहे. बघा मला V2 वरती दिसतो बरोबर का. सो V2 मोठा आहे. T1 मोठा आहे का T2 मोठा आहे. T1 मला पुढे दिसतोय. सो T1 मोठा आहे. आपल्याला प्रेशरचं रिलेशन फाइंड करायचंय. आपल्याला माहित आहे की PV इज इक्वल टू काय असतं रे PV इज इक्वल टू NRT असतं बरोबर का. सो बघा P काय बनणार P इज NRT बाय V. अरे N आणि R तर कॉन्स्टंटच असतात. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T बाय V. म्हणजे ज्याचा टेम्परेचर मोठा असणार आहे त्याचं प्रेशर मोठं असणार आहे. टेम्परेचर बघा कोणाचा मोठा आहे T1 चा मोठा आहे. सो त्याचं प्रेशर मोठा असणार आहे. आणि ज्याचा व्हॉल्यूम छोटा असणार आहे त्याचं प्रेशर मोठा असणार आहे. व्हॉल्यूम छोटा कोणाचा आहे V1 चा छोटा आहे. सो त्याचंच प्रेशर मोठं असणार आहे. समजलं. सो P1 इज ग्रेटर दॅन P2. ऑप्शन नंबर बीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट. बघा सेम क्वेश्चन आपण केटीजी मध्ये सॉल्व्ह केला आहे. केटीजी वाला क्वेश्चन तिकडे ऑप्शन नंबर ए आला होता. ठीक आहे. नेक्स्ट. PV diagram for a particular gas different thermodynamic process are given by. ठीक आहे. ऑप्शन कोणता करेक्ट असेल फाइंड करायचं. फिगर ए शो आयसोबॅरिक. अरे ए तर आयसोथर्मल आहे ना. सो ए वाला तर गेलाच. फिगर ए शो आयसोथर्मल करेक्ट आहे. अँड सी शोज सी काय आहे बघा सी काय आहे सी प्रेशर कॉन्स्टंट आहे. सो सी आयसोबॅरिक पाहिजे आयसोकोरिक नाही. बी शोज आयसोबॅरिक. बी बघा काय आहे बी मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो बी तर आहे आयसोकोरिक. सी वाला पण गेला. डी वाल्यामध्ये बघा ए इज आयसोथर्मल. ए काय आहे रे बघा आयसोथर्मल आहे. सो करेक्ट आहे. अँड सी इज आयसोबॅरिक. सी बघा काय आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे. सो आयसोबॅरिक ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट. सिंपल. In an isobaric process,
of an ideal gas, the ratio of work done during the expansion and the heat exchange, work done आणि हीटचा रेशो किती असेल फाइंड करायचं. बघा हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की आयसोबॅरिक प्रोसेससाठी, आयसोबॅरिक प्रोसेस दिली आहे ना, आयसोबॅरिक प्रोसेससाठी क्यू किती असणार, डेल्टा यू किती असणार, डब्ल्यू किती असणार, या तिन्ही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. डेल्टा यू किती असतं आठवत आहे का, डेल्टा यू चा सिंपल फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला एन सीव्ही डेल्टा टी. वर्क डनचा फॉर्म्युला इज काय असतो, पी डेल्टा व्ही आयसोबॅरिक प्रोसेससाठी. पी डेल्टा व्हीलाच आपण काय लिहितो, एन आर डेल्टा टी. पीव्ही इज इक्वल टू एन आर टी असतं ना, सो पी डेल्टा व्ही इज इक्वल टू एन आर डेल्टा टी. हे दोन फॉर्म्युले असतात वर्कचे. क्यू काय असतं सांगा, क्यू म्हणजे काय असतं, क्यू म्हणजे असतं डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. डेल्टा यू किती आहे, एन सी व्ही डेल्टा टी आहे, प्लस डब्ल्यू किती आहे, एन आर डेल्टा टी आहे. सो बघा क्यूचा फॉर्म्युला काय बनणार आहे, एन डेल्टा टी कॉमन येईल, आतमध्ये काय राहणार, सीव्ही प्लस आर राहणार आहे. अरे सीव्ही प्लस आर आपल्याला माहिती आहे, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर असतं. सो सीव्ही प्लस आर काय बनणार आहे, सीव्ही प्लस आर तर सीपी असतं. सो क्यूचा फॉर्म्युला आयसोबॅरिक साठी काय बनतो, एन सीपी डेल्टा टी. एन सीपी डेल्टा टी इज द फॉर्म्युला फॉर आयसोबॅरिक. आता बघा वर्क डन बाय हीटचा रेशो फाइंड करायचा आहे. कसं फाइंड करायचं बघा, अगेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करा, फाइंड करा. क्यू इज इक्वल टू काय असतं, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. बरोबर, आपल्याला डब्ल्यू बाय क्यू फाइंड करायचंय. सो मी काय करतो, ह्या इक्वेशनला सगळीकडे क्यू ने डिवाइड करून टाकतो. क्यू क्यू क्यू, इक्वेशनला क्यू ने डिवाइड करून टाकलं. लेफ्ट साइडला क्यू बाय क्यू काय बनणार, 1 बनणार. डेल्टा यू चा फॉर्म्युला आयसोबॅरिक साठी काय आहे, एन सी व्ही डेल्टा टी बाय क्यू चा फॉर्म्युला आयसोबॅरिक साठी इज एन सी पी डेल्टा टी प्लस पलीकडे काय आहे, डब्ल्यू बाय क्यू आहे. एन एन कॅन्सल, डेल्टा टी कॅन्सल. 1 इज इक्वल टू सीव्ही बाय सीपी काय असणार सांगा, अरे सीपी बाय सीव्ही तर असतं गामा. सो सीव्ही बाय सीपी काय बनणार, 1 बाय गामा प्लस डब्ल्यू बाय क्यू. बरोबर का, सो 1 मायनस 1 बाय गामा इज डब्ल्यू बाय क्यू. सो काय बनणार आहे सांगा, क्रॉस मल्टिप्लाय करा, गामा मायनस 1 बाय गामा इज डब्ल्यू बाय क्यू. गामा मायनस 1 बाय गामा, ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. बघा हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की क्यू काय असणार, डेल्टा यू काय असणार, डब्ल्यू काय असणार, पुढच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, सो तिकडे मी डायरेक्टलीच लिहिन फॉर्म्युला. नेक्स्ट, heat energy absorbed by the thermodynamic system is going through a cyclic process. ठीक आहे, इन द फिगर इज हीट एनर्जी किती असेल सायक्लिक प्रोसेस साठी फाइंड करायचा. हीट एनर्जी किती असेल तुम्हाला फिगर दिली आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे की क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. बरोबर, बट प्रोसेस कोणती आहे बघा, सायक्लिक प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस साठी डेल्टा यू काय असतो, डेल्टा यू 0 असतो. सो क्यू इज इक्वल टू काय म्हणणार आहे, 0 प्लस डब्ल्यू, म्हणजे हीट जी असणार आहे ती कोणाला इक्वल असणार आहे, डब्ल्यू ला इक्वल असणार आहे. आणि सायक्लिक प्रोसेस साठी वर्क डन म्हणजे काय असतं, एरिया अंडर द कर्व, एरिया ऑफ क्लोज लूप, एरिया ऑफ क्लोज लूप. क्लोज लूपचा जो एरिया असतो तोच असतो वर्क डन. ठीक आहे, सो इथे बघा हा जो लूप आहे सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूप का आहे बघा, इथे डायमीटर किती बनतोय, 15 मायनस 5 10 बनतो. इथे पण डायमीटर किती बनतोय, 15 मायनस 5 10 बनतोय. सो डायमीटर सेम आहे, म्हणजे हा सर्कल आहे. सर्कलचा एरिया किती असतो रे, सर्कलचा एरिया इज पाय आर स्क्वेअर. बट इथून बघा मला डायरेक्टली ही डायमीटर मिळणार आहे ना, 15 मायनस 5 इज 10. सो मला ह्याला डायमीटरच्या टर्म्स मध्ये लिहावं लागेल, पाय आर इज डी बाय 2, सो पाय डी स्क्वेअर बाय 4 असं बनेल का. आर डी बाय 2 त्याचा स्क्वेअर इज डी स्क्वेअर बाय 4. आता बघा पाय डायमीटर किती आहे सांगा, डायमीटर इज इथे आहे 15 इथे आहे 5. सो हे डिस्टन्स किती असणार आहे, 15 मायनस 5 इज 10. डायमीटर किती बनणार आहे 10, 10 चा स्क्वेअर इज 100 बाय 4. सो आन्सर काय येणार आहे, 100 पाय बाय 4. असा दिसतोय का ऑप्शन, ऑप्शन नंबर डेल्टाच बनणार आहे. आता इथे तुम्हाला वाटू शकतं की इथे किलो पास्कल मध्ये आहे आणि इथे लिटर मध्ये आहे. अरे जर तुम्ही किलो पास्कलचं पास्कल मध्ये केलं एसआय युनिट मध्ये तर काय येणार, 10⁻³ येणार. लिटरचं जर तुम्ही मीटर क्यूब केलं तर काय येणार, 10⁻³ येणार. हे दोघं जण कॅन्सलच होणार आहे. 10⁻+3 -3 इज 10⁻0 म्हणजे 1च येणार आहे. समजलं. सो डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करून आन्सर जरी फाइंड केलं तरी ते करेक्टच येतं. ठीक आहे, होपफुली तुम्हाला समजलं असेल की कसं फाइंड केलं. जर समजलं नसेल तर परत रिमाइंड करा आणि परत बघा. ठीक आहे, नेक्स्ट, कॅर्नॉट सायकल ऑपरेटिंग. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर दिलं आहे, कोल्डचं टेम्परेचर दिलं आहे, वर्क डन दिला आहे मेकॅनिकल वर्क. ठीक आहे, हीट ट्रान्सफर टू द इंजिन बाय द रिझर्वायर, हीट ट्रान्सफर टू द इंजिन
म्हणजे QH किती असेल फाइंड करायचं आहे. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. तर आपल्याला माहिती आहे की कार्नोट इंजिनसाठी इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, आपण त्याला किती हिट देतो त्यापैकी तो किती वर्क करतो. ठीक आहे, आणि दुसरा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर 1 मायनस TC/TH. आता वर्क डन किती आहे बघा 1.5 किलो जूल. आता मी ह्याला किलो मध्येच ठेवतो कारण आन्सर मला किलो मध्ये दिसतायत सगळीकडे. ठीक आहे, बाय QH इज इक्वल टू 1 मायनस TC किती आहे बघा, TC आहे 300 बाय TH इज 600. सो 1 जा 2 जा 1 मायनस 1/2 इज 1/2. 1.5 बाय QH. सो QH ला पलीकडे न्या. QH काय बनणार सांगा, QH इज 1.5 into 2 that is 3. So answer is 3 kilojoule. Option number beta is the correct choice. Next, a cycle tire burst suddenly. This represents an. अरे सडन ज्या प्रोसेस होतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एडियाबॅटिक प्रोसेस. सिंपल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स शोज प्रेशर अँड व्हॉल्यूम करेक्टली आयसोकोरिक प्रोसेस साठी. अरे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये कोण कॉन्स्टंट पाहिजे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो बी वाला ग्राफ करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डेल्टा करेक्ट आहे. समजलं, बी वाला ग्राफ आहे डेल्टा मध्ये. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. नेक्स्ट, इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस इज पी अँड व्ही. पहिल्यांदा प्रेशर पी होता, व्हॉल्यूम व्ही होता. फर्स्ट इट्स व्हॉल्यूम इज एक्सपांडेड टू 4V बाय आयसोथर्मल. बघा 4V ने एक्सपांड केला आहे बाय आयसोथर्मल. फर्स्ट क्वेश्चन जो होता त्याच्याशी सिमिलर क्वेश्चन आहे. ठीक आहे, अँड देन अगेन इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस टू व्ही. परत व्हॉल्यूम काय करून टाकला, व्ही करून टाकला बाय एडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे, देन फायनल प्रेशर किती बनेल, फायनली जाऊन प्रेशर किती बनणार आहे फाइंड करायचं. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा कोणती प्रोसेस आहे रे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेसने जर तुम्ही व्हॉल्यूम 4 टाइम्स केला तर मला सांगा प्रेशर किती टाइम्स बनेल. आयसोथर्मल साठी PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं, बरोबर. सो प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला जर मी 4 टाइम्स केलं तर प्रेशर किती टाइम्स बनणार आहे, 1/4 टाइम्स बनणार आहे. सो बाय आयसोथर्मल प्रोसेस प्रेशर किती टाइम्स बनेल, P/4 टाइम्स बनणार आहे. समजलं. आता प्रेशर बघा P/4 टाइम्स आहे. फायनल प्रेशर फाइंड करायचं आहे. इनिशियल व्हॉल्यूम आहे 4V, फायनल व्हॉल्यूम आहे V. सो टाकून द्या फॉर्म्युलामध्ये. नंतरची प्रोसेस कोणती आहे, एडियाबॅटिक प्रोसेस आहे. सो इथून इथपर्यंत कोणती प्रोसेस असणार आहे, एडियाबॅटिक. एडियाबॅटिक प्रोसेस साठी PV रेस टू गामा काय असतं रे बाबा, कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, सो P इनिशियल V इनिशियल रेस टू गामा इज इक्वल टू P फायनल V फायनल रेस टू गामा. इनिशियल प्रेशर किती आहे बघा, ह्या केसमध्ये इनिशियल प्रेशर इज P/4. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे रे बाबा, इनिशियल व्हॉल्यूम इज 4V रेस टू गामा. गामाची व्हॅल्यू दिली आहे, गामा इज 3/2. फायनल प्रेशर कुठे, फायनल प्रेशर आपल्याला फाइंड करायचं. फायनल व्हॉल्यूम आहे V रेस टू गामा. गामा किती आहे 3/2. झालं, V कॅन्सल. ठीक आहे, सो P/4 इंटू 4 रेस टू 3/2. आतापर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे की हे कसं फाइंड करायचं असतं. तर 3 ला आपण काय लिहितो, 3 इंटू 1/2 लिहून टाकतो. अरे 4 रेस टू 1/2 काय येणार, 4 रेस टू 1/2 इज 2. बट 2 चा अजून क्यूब पण आहे, 2 चा क्यूब इज 8. ठीक आहे, होपफुली तुम्हाला समजलं असेल. बघा 4 रेस टू 3/2 आहे. 3/2 म्हणजे काय असतं, 3 इंटू 1/2. 4 चा स्क्वेअर रूट इज 2. वरती काय राहतो, 3 राहतो. सो 2 चा क्यूब इज 8. ठीक आहे, इज इक्वल टू फायनल प्रेशर इंटू पलीकडे काय आहे 1 रेस टू 3/2 इज 1. सो फायनल प्रेशर काय बनणार आहे बघा, 4 1 जा 4, 4 2 जा 8. फायनल प्रेशर इज 2 into P, 2P. Option number beta is the correct choice. Simple. A gas expands in such a way that its pressure and volume satisfy the condition PV square is equal to constant म्हणता येते. ठीक आहे, गॅस काय होत आहे बघा, गॅस एक्सपांड होतो. एक्सपांड होत आहे म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज. ठीक आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. देन टेम्परेचर ऑफ द गॅस. तर टेम्परेचरला काय फरक पडेल बघा, आपल्याला P आणि V मध्ये रिलेशन दिलं आहे. बट आपल्याला कोणासाठी फाइंड करायचं आहे, टेम्परेचर किती टाइम्स बनणार फाइंड करायचं. ठीक आहे, सो मला इथून काय करावं लागेल, P ला गायब करावं लागेल. कारण मला व्हॉल्यूम मध्ये माहिती आहे व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि मला इकडे टेम्परेचरचं रिलेशन फाइंड करायचं. सो बघा मी P ला काय लिहू शकतो, P इज nRT/V. PV इज इक्वल टू nRT ना. सो P इज nRT/V. V स्क्वेअर कॉन्स्टंट. ठीक आहे, सो N आणि R तर कॉन्स्टंटच असतात रे. वरती काय बनेल, T1 V, एक V गायब. सो V रेस टू 1च बनणार आहे. सो TV इज इक्वल टू कॉन्स्टंट बनेल. समजतंय का. सो टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम.
होपफुली हे तुम्हाला समजलं असेल की कसं सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे, NRT बाय व्ही टाकलं, एन आणि आर कॉन्स्टंट असतात, इथे काय आहे टी आहे, V⁻² बाय V⁻1 इज V⁻1. आता बघा व्हॉल्यूमला काय म्हणतायत ते इन्क्रीज करायचं आहे, सो टेम्परेचर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ऑप्शन नंबर ए सिंपल. नेक्स्ट, ए diatomic gas undergoes adiabatic change. Its pressure and temperature is T. Pressure related as pressure directly proportional to T raised to x असं म्हणतात. देन x ची व्हॅल्यू काय असेल फाइंड करायचं आहे. बघा प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी आपल्याला माहिती आहे की PV रेस टू गामा कॉन्स्टंट असतं. बट मला बघा प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये रिलेशन नको आहे, मला प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये पाहिजे. ठीक आहे, सो इथून मला काय करावं लागेल, व्हॉल्यूमला गायब करावं लागेल. कसं गायब करणार, पी ॲज इट इज. व्हॉल्यूमला मी काय टाकू शकतो, NRT बाय पी, जे आपण आता पण रिप्लेस करत आलो. ठीक आहे, PV इज इक्वल टू NRT, सो व्हॉल्यूम इज NRT बाय पी, रेस टू गामा इज कॉन्स्टंट. ठीक आहे, अरे एन आणि आर तर कॉन्स्टंटच असतात, सो त्यांना गायब करून टाकतो मी. लेफ्ट साइडला बघा इथे काय आहे, P⁻1 आहे इंटू T⁻ गामा बाय खाली काय बनेल, P⁻γ इज इक्वल टू कॉन्स्टंट. A⁻m अपॉन A⁻n is A⁻m minus n. T⁻γ is constant. सो हे तुम्हाला रिलेशन लक्षात ठेवायचं आहे, कोणामधलं, प्रेशर आणि टेम्परेचर मधलं. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका, आन्सर फाइंड करा. बघा काय बनणार, P इनिशियल रेस टू 1 मायनस गामा, T इनिशियल रेस टू गामा इज इक्वल टू P फायनल रेस टू 1 मायनस गामा, T फायनल रेस टू गामा इज कॉन्स्टंट. बरोबर, कॉन्स्टंट आहे, सो मी असं रिलेशन बनवलं. आता बघा प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन बनवायचं नाही का, सो इथूनच मी डायरेक्टली बनवू शकतो. प्रेशर रेस टू काय आहे सांगा, 1 मायनस गामा आहे ना, 1 मायनस गामा किती असतो सांगा, डायॲटॉमिक गॅस आहे, डायॲटॉमिक साठी गामा किती असतो, गामा इज 7/5, टाकून दे इकडे 7/5. T⁻7/5 इज कॉन्स्टंट. बरोबर, सो काय बनणार बघा, P⁻1 मायनस 7/5 इज -2/5, T⁻7/5 इज कॉन्स्टंट. समजलं, सो बघा T⁻7/5 ॲज इट इज, पलीकडे काय आहे कॉन्स्टंट आहे, अपॉन हा जो प्रेशरचा प्रकार आहे तो मी पलीकडे नेत, P⁻2/5. सो बघा इथून काय बनेल, T⁻7/5 इज इक्वल टू K, P⁻2/5 वरती गेला, P⁻2 काय बनेल 2/5. समजलं, सो इथून तुम्हाला समजेल की P⁻2/5 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोणाला, T⁻7/5 ला. आता बघा इथे काय आहे, प्रेशर रेस टू 1 आहे, सो मला काय करावं लागेल इकडे, इथे बघा मला ह्याच्या सोबत कंपेअर करायचं आहे, मला काय करायचं आहे, याच्या सोबत कंपेअर करायचं आहे. सो कंपेअर करण्यासाठी मी काय करणार, 5/2 ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करणार, दोन्हीकडे काय करा 5/2 ने मल्टिप्लाय करा. असं का केलं बघा, इथे 5 कॅन्सल होतील, 2 कॅन्सल होतील, P बनेल डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला बनणार, T⁻2, 5 कॅन्सल 7/2 बनणार आहे. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁻7/2, म्हणजेच x किती बनणार सांगा, x इज 7/2 बनणार आहे, 7/2. x किती बनला, 7/2. आता आन्सर पॉइंट मध्ये आहे, 7/2 म्हणजे किती असतं, 3.5. ऑप्शन नंबर L5 इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मोनो ॲटॉमिक गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा प्रेशर कॉन्स्टंट म्हणतायत रे ते, प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे प्रोसेस इज आयसोबॅरिक. ठीक आहे, द पर्सेंटेज ऑफ टोटल हीट यूज फॉर डुईंग एक्सटर्नल वर्क. टोटल हीट पैकी आपण वर्क करण्यासाठी किती पर्सेंट यूज करणार आहे. ठीक आहे, टोटल हीट पैकी आपण किती वर्क करणार, म्हणजे वर्क बाय क्यूचा फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचं. बघा कसं फाइंड करायचं, एकदम सिंपल आहे. आपल्याला दोन्ही फॉर्म्युले माहित आहेत की वर्कचा फॉर्म्युला काय असतो आणि क्यूचा फॉर्म्युला काय असतो. कोणासाठी, आयसोबॅरिक प्रोसेससाठी, मगाशीच मी डिराईव्ह करून दाखवलं होतं. ठीक आहे, डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन इज P∆V म्हणजेच NR∆T बाय क्यूचा फॉर्म्युला काय असतो आयसोबॅरिक साठी, NCP∆T. आठवत आहे का, सो NN कॅन्सल, ∆T कॅन्सल, काय बनणार आहे बघा, R/CP बनणार आहे, R/CP. ठीक आहे, आता मोनो ॲटॉमिक गॅस आहे, मला मोनो ॲटॉमिक गॅस साठी माहित आहे की गामा किती असतं, 5/3 असतं. बरोबर, आणि तुम्हाला CP आणि CV चे फॉर्म्युले माहित असतील इन टर्म्स ऑफ गॅमा, आपण केटीजी मध्ये फाइंड केले आहेत. CV चा फॉर्म्युला काय असतो, CV इज R/γ-1. ठीक आहे, आणि CP म्हणजे काय असतं, γ R/γ-. समजलं, बघा R
बाय सीपीचा फॉर्म्युला काय आहे, गामा आर बाय गामा -1 वरती गेला. हे शॉर्टकट्स ऍज अ शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा आहे, ठीक आहे, ऍज अ शॉर्टकट. आता बघा आर आर कॅन्सल होईल, काय बनणार, गामा -1 बाय गामा. गामाची व्हॅल्यू किती आहे रे मोनोटॉमिक साठी, 5/3 -1 बाय गामा किती आहे 5/3. सो काय बनणार सांगा, 5/3 -1 इज 2/3 बाय खाली काय आहे 5/3. सो इथून बघा 3 3 कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे 2/5 बनणार आहे. समजलं. सो वर्क डन बाय हीट किती बनला आहे 2/5 बनलाय. अरे 2/5 म्हणजेच किती असतं 0.4. आन्सर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये हवा आहे, सो काय करा 100 ने मल्टिप्लाय करा, काय बनणार 40% बनेल का 40%. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. द स्पेसिफिक हीट ऑफ ऑर्गॉन ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सीपी आणि सीव्ही दिले आहे. डेन्सिटी आहे क्यू. देन रिलेशन कोणतं करेक्ट असेल फाइंड करायचं आहे. बघा एकदम सिंपल आहे. आपल्याला माहिती आहे पीव्ही इज इक्वल टू काय असतं रे, एनआरटी असतं, बरोबर. आता पी व्ही इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्सला मी काय लिहू शकतो, मास बाय मोलार मास इंटू आर टी, बरोबर. सो बघा पी एम नॉटला मी पलीकडे नेतो, एम नॉट वरती जाईल, इज इक्वल टू एम ॲज इट इज, व्हॉल्यूमला मी खाली आणतो, मास बाय व्हॉल्यूम इज आर टी. सो पी एम नॉट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं रे, डेन्सिटी असतात. डेन्सिटीला त्यांनी क्यू म्हणला, क्यू आर टी. मला क्यू किती बनेल फाइंड करायचे. सो क्यू किती बनणार सांगा, पी एम नॉट बाय आर टी, पी एम नॉट बाय आर टी. सो पी एम नॉट ॲज इट इज. आर ला मी काय लिहू शकतो रे, आर म्हणजे काय असतं आठवतंय का, आर म्हणजे असतं सीपी मायनस सीव्ही इंटू टी, बरोबर. सो क्यू ची व्हॅल्यू अशी बनणार आहे. बट असं तर ऑप्शन आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. ऑप्शन मध्ये बघा ही टर्म मला दिसत नाही. ही टर्म मला का दिसत नाहीये, कारण ही जी हीट आहे ती आहे मोलार स्पेसिफिक हीट, बट जी ऑप्शन मध्ये त्याने घेतली आहे ती आहे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय असतं आठवतंय का, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर बाय एम नॉट असतं. कोणासाठी, प्रिन्सिपल वाल्यासाठी. सो प्रिन्सिपल वाल्यासाठी मला आर ला काय टाकावं लागेल, आर ला मला टाकावं लागेल सीपी मायनस सीव्ही इंटू एम नॉट टाकावं लागेल. सो आर ला फक्त सीपी मायनस सीव्ही टाकून नाही चालणार, इंटू काय टाकावं लागणार आहे, एम नॉट पण टाकावं लागणार. समजतंय का, कारण मला ऑप्शन मध्ये एम नॉट दिसत नाहीये. सो इथून बघा एम नॉट गायब होईल, आन्सर काय बनेल पी बाय सीपी मायनस सीव्ही इंटू टी बनणार आहे, पी बाय सीपी मायनस सीव्ही इंटू टी. दिसतोय का ऑप्शन, ऑप्शन नंबर अल्फाच बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट आइसोबॅरिक प्रोसेस, प्रेशर कॉन्स्टंट. सिंपल. नेक्स्ट फर्स्ट ऑपरेशन इन्व्हॉल्ड इन कार्नोट सायकल. अरे फर्स्ट ऑपरेशन कोणतं असतं, ग्राफ तुम्ही डिस्कस केला असेल होपफुली, ग्राफ पाहिलाय का रे बाबा, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ असा होता का फर्स्ट सायकल मध्ये. सो पहिल्यांदा असतं आयसोथर्मल एक्सपान्शन ए. नेक्स्ट इन अन आयडियल गॅस ऍट टेम्परेचर टी वॉल्स ऑफ द क्लोज कंटेनर. हा क्वेश्चन आहे केटीजी वाला, आपण मागच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केला आहे. तिकडे बघा एक्सची व्हॅल्यू तुम्हाला आठवत असेल तर 1 आली होती, ठीक आहे. आतासाठी स्किप करतो कारण केटीजीचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट सेम केटीजीचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर डी लावतो तिकडे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर आपण कसं फाइंड करतो, मीन स्क्वेअर वेलोसिटी फाइंड करू. नेक्स्ट 100 लिटर ऑफ गॅस इज एनक्लोज इन ए सिलेंडर. बघा एक सिलेंडर आहे, सिलेंडर मध्ये किती गॅस आहे, पहिल्यांदा व्हॉल्यूम आहे 100 लिटर. आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगून देतो की ह्या क्वेश्चन मध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे व्हॉल्यूम 100 लिटर नाहीये, व्हॉल्यूम आहे 1 लिटर. आणि इथला पण व्हॉल्यूम 200 लिटर नाहीये, व्हॉल्यूम आहे 2 लिटर. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. बघा व्हॉल्यूम पहिल्यांदा किती आहे 1 लिटर आहे. एनक्लोज्ड इन ए सिलेंडर ऍब्सॉर्ब्स एवढी हीट, हीट किती दिली आहे 302.6 लिटर, सॉरी 302.6 जूल्स. एक्सपांड्स टू व्हॉल्यूम 2 लिटर. पहिल्यांदा व्हॉल्यूम होता 1 लिटर, नंतर व्हॉल्यूम किती झाला 2 लिटर. अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, प्रेशर किती आहे रे बाबा 2 ऍटमॉस्फिअर, ठीक आहे. बट मला तर पास्कल वाला लागतं. सो 2 इंटू ऍटमॉस्फिअरचं कसं कन्वर्ट करतो आपण 1.01 इंटू 10⁵ पास्कल. सो किती बनणार सांगा, हे 2.02 इंटू 10⁵ पास्कल, ठीक आहे. सो प्रेशर एवढं बनलं आहे. फाइंड काय करायचं आहे, इंटरनल एनर्जी चेंज ऑफ द गॅस, डेल्टा यू फाइंड करायचा आहे. एकदम सिंपल आहे, बघा कसं फाइंड करायचं. क्यू इज इक्वल टू काय असतं रे, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. मला डेल्टा यू फाइंड करायचा आहे. सो डेल्टा यू काय बनणार, डेल्टा यू काय बनणार, क्यू मायनस डब्ल्यू बनेल का, डब्ल्यू ला पलीकडे न्या. क्यू किती आहे बघा 302.6 आहे, मायनस डब्ल्यू मला दिसत नाहीये, डब्ल्यू मला क्वेश्चन मध्ये डायरेक्टली दिला नाही. सो मला डब्ल्यू फाइंड करावा लागेल. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो, पी डेल्टा व्ही, बरोबर. डब्ल्यू इज पी डेल्टा व्ही. प्रेशर किती आहे बघा
2.02 इंटू 10⁵ इंटू डेल्टा व्ही किती बनणार सांगा. पहिल्यांदा व्हॉल्यूम आहे 1 लिटर, नंतर व्हॉल्यूम बनला 2 लिटर. सो डेल्टा व्ही किती बनणार 2 - 1 दॅट इज 1 लिटर बनणार आहे. बट मला तर कशामध्ये लागतं, मीटर क्यूब मध्ये लागतं. सो मीटर क्यूब मध्ये करून घ्या. 2.02 इंटू 10⁵ 1 लिटर म्हणजे किती मीटर क्यूब असतं, 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. सो आन्सर काय बनेल बघा, 2.02 इंटू 10⁵ 10⁻³ इज 10⁻². सो आन्सर काय बनणार आहे, 2.02 इंटू 100 इज 202. 202 जूल्स हे काय आलं आहे, वर्क आला आहे. टाकून दे इकडे व्हॅल्यू, वर्क इज 202. अरे 302 - 202 अप्रॉक्सिमेटली किती असणार आहे, 100 असणार आहे. 100. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द मास ऑफ द गॅस. चेंज इन इंटरनल एनर्जी किती असेल फाइंड करायचं आहे व्हेन द व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम व्ही टू 2V. व्हॉल्यूम व्ही चा 2V झाला. ठीक आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रोसेस इज आयसोबॅरिक. बघा इंटरनल एनर्जीचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इंटरनल एनर्जी काय असतं, NCV डेल्टा टी असतं सगळ्या प्रोसेससाठी. ठीक आहे. आता एन CV चा शॉर्टकट आठवतोय का, मगाशी मी दिला होता, CV इज R अपॉन गामा -1. असा का टाकला, कारण मला आन्सर बघा गामाच्या टर्म्स मध्ये आन्सर फाइंड करायचा आहे. सो CV इज R बाय गामा -1 इंटू डेल्टा टी. सो बघा NR डेल्टा टी अपॉन खाली काय आहे, गामा -1 आहे. अरे NR डेल्टा टी म्हणजे काय असतं, आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू NRT असतं, बरोबर. दोन्हीकडे जर मी चेंज घेतला तर P डेल्टा व्ही काय येणार आहे, NR डेल्टा टी येणार आहे. सो NR डेल्टा टी ला मी काय रिप्लेस करू शकतो, P डेल्टा व्ही बाय खाली काय आहे सांगा, गामा -1 आहे. आता P डेल्टा व्ही म्हणजे काय असतं, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम म्हणजेच 2V मायनस V. 2V मायनस V इज V. सो PV बाय गामा -1. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट ऑसिलेशन वाला क्वेश्चन आहे, सो आत्तासाठी मी स्किप करतो. नेक्स्ट कॅरनॉट इंजिन वूज इफिशियन्सी 40%. बघा इफिशियन्सी आहे 40%. टेक्स हीट फ्रॉम ए सोर्स मेंटेन्ड ऍट टेम्परेचर 600 केल्विन. सोर्स पासून तो टेम्परेचर घेतोय म्हणजे काय दिला आहे आपल्याला, TH दिला आहे. TH इज 600 केल्विन. इट इज डिझायर्ड टू हॅव अन इफिशियन्सी 60%. आता मला इफिशियन्सी किती हवी आहे रे, इफिशियन्सी आता मला पाहिजे 60%. पहिल्यांदा इफिशियन्सी होती 40%. देन द इंटेक टेम्परेचर, देन आता इंटेक टेम्परेचर किती असेल, म्हणजे आता हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर किती असेल फॉर दी सेम एक्झॉस्ट. म्हणजे कोल्ड टेम्परेचर तर सेमच असणार आहे. TC दोन्हीकडचा सेम असणार. TC जो काय येईल दोन्हीकडचा सेम असणार, कारण एक्झॉस्ट त्याने सेम ठेवला आहे. ठीक आहे. बघा सिंपल आहे, कसं फाइंड करायचं. पहिल्या केससाठी फॉर्म्युला यूज करा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, इफिशियन्सी इज 1 - TC बाय TH. इफिशियन्सी बघा किती आहे 40% आहे. 40% मीन्स 40 बाय 100, 40 बाय 100 इज 0.4. 1 - TC बाय TH. TH बघा किती आहे 600 आहे. सो TC बाय 600 ला मी पलीकडे नेतो, काय बनेल, प्लस TC बाय 600 बनेल इज इक्वल टू 1.4 पलीकडे गेला, 1 - 0.4. अरे 1 - 0.4 किती असतं, 0.6 असतं. सो TC किती बनणार आहे, TC शुड बी 0.6, खालचा 600 वरती गेला इंटू 600. सो आन्सर काय बनेल सांगा, पॉइंट आणि 0 गायब होईल, 60 इंटू 6 इज 360. सो TC किती बनला आहे 360 केल्विन. TC किती आहे 360 केल्विन आहे. आता TH इथला फाइंड करा, इथल्यासाठी फॉर्म्युला यूज करा. इफिशियन्सी इन सेकंड केस इज अगेन 1 - TC बाय TH डॅश. इथलं टेम्परेचर किती आहे TH, आपल्याला ते फाइंड करायचं. इफिशियन्सी बघा किती आहे 60%. सो 60 बाय 100 इज 0.6 इज इक्वल टू 1 - TC इज 360 बाय TH डॅश, जो आपल्याला फाइंड करायचा. सो 360 बाय TH डॅश ला पलीकडे न्या, 360 बाय TH डॅश इज इक्वल टू काय बनेल, 1 - 0.6 इज 0.4. सिंपल. सो TH डॅश काय बनेल सांगा, वरती गेला 360 बाय 0.4 खाली येईल. सिंपल. सो काय आन्सर बनणार आहे 360. खालच्या पॉइंटचा 0 मी वरती देऊन टाकतो, बाय खाली काय आहे 4. सो आन्सर काय बनेल सांगा, 4 9 जा 0 0. सो आन्सर इज 900 केल्विन. ऑप्शन नंबर C इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट in an isobaric process of an ideal gas the ratio of work done by the system to the heat supplied. आयसोबॅरिक प्रोसेस साठी वर्क डन अपॉन क्यू चा रेशो किती असेल, आतापर्यंत आपण फाइंड केलाय. अरे वर्क डन किती असतं आयसोबॅरिक साठी, वर्क डन इज P डेल्टा व्ही, आणि P डेल्टा व्ही लाच आपण काय लिहितो, NR डेल्टा टी लिहितो, बरोबर. PV इज इक्वल टू NRT. सो P डेल्टा व्ही इज इक्वल टू NR डेल्टा टी.
बार क्यू किती असतो रे सांगा आयसोबॅरिक साठी एन सीपी डेल्टा टी बरोबर एन एन कॅन्सल डेल्टा टी कॅन्सल आर बाय सीपी असं बनलं आहे. आता आर बाय आपल्याला बघा ऑप्शन कोणाच्या टर्म्स मध्ये पाहिजेत गामाच्या टर्म्स मध्ये पाहिजेत. सीपीचा फॉर्म्युला आठवतो का इन टर्म्स ऑफ गामा मगाशी मी शॉर्टकट लिहून दिला होता गामा आर अपॉन गामा -1. सो इथून बघा आर आर कॅन्सल होईल गामा -1 वरती गेला सो गामा -1 अपॉन गामा असा दिसतोय का ऑप्शन ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे. ठीक आहे नेक्स्ट सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय मगाशी. ठीक आहे सायक्लिक प्रोसेस साठी हीट किती असणार हीट असणार डब्ल्यू एवढी आणि वर्क डन काय आलं होतं एरिया ऑफ क्लोज लूप एरिया फाइंड केला तर काय येईल पाय डी स्क्वेअर बाय 4 डायमीटर किती आहे 15 - 10 इज 10 10चा स्क्वेअर इज 100 सो 100 पाय बाय 4 आन्सर आलं होतं. ठीक आहे सो बघा आपण 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत थर्मोडायनॅमिक्सचे. होपफुली तुम्हाला समजले असतील सगळे क्वेश्चन. जर एखादी मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे सो गाइस भेटूयात आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.